नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त असायलाच पाहिजे. आज आपण नाचणीच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ते 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तर ते जवळजवळ पाव किलो इतकं आहे. आणि अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे पीठ टाकायचं नाचणीचं. त्यानंतर तांदळाचं पीठ टाकायचं आणि हा रवा टाकायचा. दही टाकून घ्यायचं. 1 चमचा मीठ घालायचं आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं. ते असे व्यवस्थित फेटून घ्यायचं. तर हे बघा, असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता त्याला 2-3 तास चांगलं भिजून द्यायचं. हे बघा, असं व्यवस्थित झालेलं आहे. पण याला भिजवायला पाहिजे. तर याला आपण आता 2-3 तास भिजायला ठेवू. हे बघा, तवा मी तापायला ठेवलाय. आता असं तवा तापू द्यायचा. हे आपलं नाचणीचं पीठ याच्यावरती सोडून घ्यायचं. बघा, मस्त जाळीदार डोसा तयार झालेला आहे. डोसा पूर्ण शेकला की नंतर त्याला साईडने तेल सोडायचं आणि मग पलटी करायचा. तर डोसा व्यवस्थित शेकून झालेला आहे. तर पूर्ण सुकलं ना, मग साईडने आता मी थोडं थोडं त्याला तेल सोडते. आणि तेल सोडून झाल्यावरती साईडच्या कडा सर्व मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग डोसा पलटी करायचा. तर बघा, छान डोसा निघतोय. तर तुम्ही अशा पद्धतीने डोसे बनवून बघा. आणि हा चांगला पौष्टिक डोसा आहे. लहान मुलांसाठी पण खूप छान आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा करून पहा. डोसा बघा किती व्यवस्थित निघालेला आहे. आणि याला जास्त प्रोसिजर नाही आहे. पीठ आणि रवा, थोडं तांदळाचं पीठ, ते व्यवस्थित 2-3 तास भिजून ठेवले ना, तर छान डोसे होतात. तर बघा, असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही डोसा रेसिपी कशी वाटली? नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.